आणि महाभारतातली द्रौपदी. तर तू द्रौपदी साकारतेस का ते नाही सांगायचंय? तर अश्वत्थाम्याचं नशीबही कोणीतरी लिहिलेलं आहे. अरे वा. त्याच्यामुळे त्याची सुरुवात आणि त्याचा अंत काय असणार आहे. पण अर्ध्यावर असतानाच मला खरंच की अश्वत्थामा आज माझ्या रोजच्या जीवनातला भाग झाला. इतकी ती कादंबरी आपल्याला जवळची वाटते. खूप अवघड प्रक्रिया होती, कारण नाटक समजून घेताना तर बरेचसे प्रसंग असे आहेत की ते का आहेत. नमस्कार, मी गणेश आचबल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे मी अश्वत्थामा चिरंजीव या नव्या नाटकाचं, आणि त्यानिमित्ताने आपण संवाद साधतोय. आणि या नाटकामध्ये आत्ताच आपण अशोक समेळे यांच्यासोबत संवाद साधला, आणि या नाटकातली प्रमुख कलाकार, अभिनेत्री, निवेदिका, उत्तम सूत्रसंचालिका धनश्री दामले माझ्यासोबत आहेत. नमस्कार धनश्री. नमस्कार गणेशजी. नमस्कार. सर्वप्रथम स्वागत. आज हा प्रयोग बघणार होता मी, आणि एका वेगळ्या भूमिकेत तुला बघायचंय. तुझ्याकडनंच त्या भूमिकेबद्दल ऐकायचंय की मी अश्वत्थामा चिरंजीव म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतं महाभारत. बरोबर. आणि महाभारतातली द्रौपदी. तर तू द्रौपदी साकारतेस का ते नाही सांगायचंय? गंमत इथेच आहे की नाटकाची जाहिरात पाहिल्यानंतर किंवा नाटकाचा फर्स्ट लुक पाहिल्यानंतर अनेकांना हाच प्रश्न पडलेला. माझा प्रश्न बरोबर की अश्वत्थामा या विषया अंतर्गत असलेल्या नाटकामध्ये तुझी भूमिका काय. तर ही खूप एक आगळीवेगळी भूमिका अशोक काकांनी खूप विचार करून ती लिहिलेली आहे. ज्यांनी कादंबरी वाचली असेल कदाचित त्यांना त्याचा अंदाज असेल किंवा येणारही नाही, कारण यामध्ये अगदी थोडक्यात सांगायचं तर एक अशी व्यक्ती आहे, व्यक्तीही नाही तर नियती, नशीब. तुमचं नशीब लिहिते ना, तर अश्वत्थाम्याचं नशीबही कोणीतरी लिहिलेलं आहे. अरे वा. त्याच्यामुळे त्याची सुरुवात आणि त्याचा अंत काय असणार आहे हे तिला माहिती, पण त्याला ते माहिती नाही. आणि त्यामुळे तो त्या कृष्णाने दिलेल्या शापामुळे अजूनही चिरंजीवित्व त्याला आहे असं आपण ऐकतो. आणि अनेक कहाण्या ऐकतो की जसं तुम्ही म्हणालात की तेल मागत फिरत असतो तो. नर्मदा परिक्रमा करताना अनेकांना तो भेटतो, आशीर्वाद देतात किंवा दर्शन देतो. तर या सगळ्या जे काही प्रश्न आहेत ना सामान्य माणसाच्या मनातले अश्वत्थाम्याबद्दलचे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणा किंवा त्यातलं कुतूहल, हे सगळं नियती आणि अश्वत्थामा एकमेकांच्या साथीने उलगडत जातात आणि एक नाटक खूप तुमच्या समोर सुंदर घडतं. खरंय. तू मुळात एक उत्तम सूत्रसंचालिका आहेस. तुझं निवेदन मी बघितलेलं, ऐकलेलं आहे. नाटकामध्ये ही भूमिका तुझ्याकडे कशी आली, आणि या नाटकासाठी तू बरीच मेहनत घेतली असं आत्ताच आम्हाला अशोक काकांनी सांगितलं. ती नेमकी काय काय जबाबदारी? मुळात नाटक करायचं म्हणून मी त्यांना प्रथम भेटलेच नव्हते. तर आम्ही अनेक वर्ष एकमेकांना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भेटत होतो किंवा काय. पण जास्त आमचं बोलणं झालं जेव्हा मी त्यांचा पॉडकास्ट घेतला. आणि माझं महाभारताबद्दलचं वाचन किंवा कुतूहल मला खूप आहे लहानपणापासून. त्याच्यामुळे वेगवेगळी पुस्तकं म्हणा, कादंबऱ्या हे वाचत असते. तर एक 2-3 वर्षापूर्वी मी असं अश्वत्थामा चिरंजीव ही कादंबरी माझ्या नजरेसमोर आली, आणि ती अक्षरशः मी अगदी 15-20 दिवसात वाचून काढली. सगळी कादंबरी वेड्यासारखी वाचून काढली. आणि जनरली काय होतं की कादंबरी पूर्ण वाचल्यावर किंवा एखादं पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला एक वाचक म्हणून लेखकाला काही प्रतिक्रिया द्यावीशी वाटते किंवा काही फीडबॅक द्यावासा वाटतो. तर तसं मी कादंबरी अर्ध्यावर असतानाच, म्हणजे पूर्ण झाली पण नव्हती, पण अर्ध्यावर असतानाच मला खरंच की अश्वत्थामा आज माझ्या रोजच्या जीवनातला भाग झाला. इतकी ती कादंबरी आपल्याला जवळची वाटते. त्याच्यामुळे मी त्यांना ती प्रतिक्रिया लिहिली आणि ती तशीच ठेवून दिली, ड्राफ्ट करून ठेवली. ते पाठवलंच नाही मी त्यांना, कारण मी म्हटलं आता त्यांना कसं वाटेल, मी पाठवू का, ते काय विचार करतील माझ्याबद्दल, उगाच नको, म्हणून मी ठेवून दिलं. काही महिन्यांनंतर त्यांचा पॉडकास्ट घेण्याची वेळ आली, आणि पॉडकास्ट इतका सुंदर झाला आमचा, कारण मुळात मी ती कादंबरी वाचलेली असल्यामुळे ना मला सगळं त्यातलं बरेचसे प्रसंग चांगले आठवत होते. बरेचसे प्रसंग त्यावर आम्हाला बरंच काही बोलता आलं पॉडकास्टमध्ये. आणि त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की त्यांना असं वाटलं असावं की हिचं वाचन झालेलं आहे. त्यामुळे अश्वत्थामा जर जवळून कोणी अनुभवला असेल तर तो कादंबरीच्या रूपातनं मी अनुभवलेला आहे. त्यामुळे बरेचसे त्या कादंबरीतले बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. नाटक करताना ही गोष्ट खूप सोपी गेली. त्यामुळे मी म्हणणार नाही की फार सुंदर सोपी प्रक्रिया होती, खूप अवघड प्रक्रिया होती, कारण नाटक समजून घेताना त्यात बरेचसे प्रसंग असे आहेत की ते का आहेत,
कशासाठी आहेत, त्याचा विचार करावा लागतो. भाषा खूप जड आहे, पण ती भाषा सोपी करून नाटकात दिलेली आहे. मध्यंतराच्या वेळेला ते बदल करण्यात आले. हो, तर ती सोपी करून दिलेली आहे, पण तरीही महाभारताची जी श्रीमंती आहे ती त्यांनी कायम ठेवली आहे. आणि त्यामुळे मला खूप छान वाटतंय की एका खूप छान प्रोजेक्टचा मी एक भाग झाले. ओके. आणखीन काय काय प्रोजेक्ट सध्या सुरू आहेत? बाकी निवेदनाचे खूप कार्यक्रम चालूच आहेत. आता नाटक ही आहे, त्याच्यामुळे हा फोकस आहेच. असं पण मला वेगळं काहीतरी करायला आवडतं. आणि त्यामुळे अश्वत्थामा हे नाटक आल्यानंतर मला लगेच, म्हणजे त्यांनी मला विचारलं की तुला आवडेल का ही भूमिका करायला, आणि मी होकार दिला, कारण मी ती कादंबरी वाचली आणि त्या कादंबरीच्या एवढी प्रेमात आहे ना, त्यामुळे आणि अश्वत्थामा हा व्यक्तिमत्वाबद्दलचं कुतूहल मला लहानपणापासून असल्यामुळे मी नाटकाच्याही प्रेमात आहे. खरंय. आणि आता अश्वत्थामा नेमका कशा पद्धतीने आपल्या समोर येणार आपल्याला कळेलच. आम्ही प्रयोग बघणार आहोत. आणि हो, तुम्हाला कसा वाटला आमचा हे इंटरव्ह्यू हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मी अश्वत्थामा चिरंजीव या नाटकाला छानपैकी प्रतिसाद द्या. शुभेच्छा तुला. धन्यवाद.